नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा या नवीन ब्लॉगमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण ब्लॉगला चालू करू. पूर्ण गोंधळाची आजची पूर्ण दिवसाची तयारी आपण या व्हिडिओमध्ये आपण बघितले. आणि आता संध्याकाळ झाले, 7 वाजले जवळजवळ. आणि आता संध्याकाळचा व्ह्यू आपण थोडा म्हणजे शूट करूया. आणि गोंधळीसुद्धा रेडी झालेत, म्हणजे संध्याकाळचा आता जो मेन कार्यक्रम होणार आहे गोंधळाचा, जे आपलं गाराणं घातलं जाणार आहे, जो सर्व कार्यक्रम होणार आहे आता रात्री मेन कार्यक्रम, त्याची तिथं तयारीसुद्धा चालू आहे. गोंधळीसुद्धा आले, त्यांनी पूर्ण आमच्या वाडीमध्ये फिरून जोगवासुद्धा मागितला आहे. त्याचीसुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ मी घेतले आणि तीसुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आणि गोंधळांनी आता मेन जो रात्री कार्यक्रम होणार आहे त्याची कशा पद्धतीनं तयारी केलेली आहे आणि त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, त्यांचं महत्त्व काय, आपण आता त्यांना विचारूया. प्रत्यक्षात गोंधळ्यांनासुद्धा भेटू आणि पूर्ण ऑल ओव्हर आपण या डेकोरेशन आणि जी पण तयारी आहे त्याचा संध्याकाळचा व्ह्यूसुद्धा आपण आता बघूया. आता मी घरातून निघालो आहे आणि आपण संध्याकाळचा व्ह्यू आता थोडासा शूट करूया. गोंधळी मंडळी ऑलरेडी वाडीमध्ये जोगवा मागायला गेलेत आणि आता ते आमच्या इथंसुद्धा येत आहेत. मी दाखवतो, हे बघा प्रत्यक्षात. प्रतिभा आहे आणि त्याची मम्मीसुद्धा पहिल्यांदाच आमच्या गावी आले आणि त्यांनी पहिल्यांदाच हा गोंधळ म्हणजे काय असतो ते बघितलं आहे त्यांनी प्रत्यक्षात. गोंधळी मंडळी पूर्ण वाडीमध्ये, पूर्ण सगळ्यांच्या घरामध्ये फिरून अशा पद्धतीनं त्यांनी जोगवा वगैरे मागतात आणि आता इथून ते डायरेक्ट आपल्या मूळ घरामध्ये जाणार आहेत. कशा पद्धतीनं सकाळी आपण या गेटचासुद्धा व्हिडिओ आपण बघितल्या होत्या, पण आता लाईट वगैरे पूर्ण चालू केलेले आहे आणि काहीसं ह्या पद्धतीमध्ये आपल्याला ते डेकोरेशन दिसतं. साईडने अशा पद्धतीनं लाईट सोडलेले आहेत. सर्व आपल्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती एक सुंदर असा म्हणजे एक वातावरण आणि पूर्ण वाडीमध्ये चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. ते असं या ठिकाणी आता गोंधळ होणार आहे आणि अशा पद्धतीनं डेकोरेशनसुद्धा चांगल्या पद्धतीने तयार झालं आहे. गोंधळांची सुद्धा तयारी. हे इथं वरती छताला आंब्याचे टाळे बांधत आहेत आणि त्याच्या खाली बरोबर आपला गोंधळाचा मांड भरणार आहेत आणि म्हणून तिथं वरती हे टाळे बांधत आहेत. आपले गावातीलच मंडळी आहे आणि ते गोंधळी मंडळींचं जे पारंपरिक वाद्य असतं त्याचा आपल्याला आता इथे आवाज येतो आहे. म्हणजे गोंधळी मंडळींनी पूर्ण वाडीमध्ये सर्वांच्या घरोघरी फिरून जोगवा मागितला आहे आणि सर्व वाडी कंप्लीट करून आता ते इथं आलेत आपल्या मूळ घरामध्ये. आणि आता आपण इथं बघूया समोर आहेत ते आणि या पुढे कशा पारंपरिक विधी होणार आहेत ते आपण आता इथे बघणार आहोत. ते बघा, आपण समोर बघू शकतो इथे आलेत घरी. गोंधळी मंडळी आता पूर्ण वाडीमध्ये फिरून आलेत आणि सर्वांकडून त्यांनी जोगवा मागितलेला आहे आणि आता फायनल आपला ज्या ठिकाणी गोंधळ मोठ्या घरामध्ये त्या ठिकाणी ते आलेत. अशा पद्धतीने काहीतरी आपल्या गोंधळ्यांनी म्हणजे त्यांची तयारी आहे आणि त्यांचं वाद्य वगैरे सोबत घेऊन पूर्ण ते वाडीवर फिरत असतात जोगव्यासाठी. माझे फोटो आले पाहिजे कुठे कुठे असे काढ माझे मुलगा
अशा पद्धतीनं थोड्याशा दिवट्या बनवल्यात आणि या दिवट्या रात्री पेटवल्या जाणार आहेत नाचताना. आता इथं अशी जी गाठ बांधलेली आहे ती आता सोडली जाते आणि ती नाव घेताना नाव घ्यायचं आहे गाठ सोडताना. हा गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा. गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा, नेसायला हिरवा शालू, शालूवर पदरावर मोरांची जोडी. आनंदरावांमुळे आहे संसारात गोडी. हो, सुंदर असं नाव घेतलेलं आहे. आणि 200 होते नारळ, 400 केल्या वाट्या. पुण्याला होते नाटक, ठाण्याला दिली वर्दी. शांताराम भारतारांचे नाव घेताना नका करू गर्दी. सुंदर असं नाव घेऊन झालेलं आहे आणि ही गाठ सोडली जाते नमस्कार करायचा. आणि हा जो जोगवा आहे तो देवासमोर ठेवला जाणार आहे. आज ज्या ठिकाणी आई भैरी भावनेचा गोंधळ आणि जागरण होणार आहे त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने असा मांड भरण्याची तयारी सुरू करण्यात म्हणजे आपण केलीच आहे ऑलमोस्ट. सर्वप्रथम त्या जागेची स्वच्छता करून पवित्रता राखण्यासाठी सडा आणि सारवण हे पारंपरिक पद्धतीने आपण केलं आहे. सडा सारवण म्हणजे त्या जागेचे नकारात्मक गोष्टी ज्या असतात त्या दूर करून देवीच्या आगमनासाठी ती जागा शुद्ध करण्याची एक ती परंपरा असते. आणि आपण प्रत्येक ठिकाणी कोकणात हे एक फेमस आहे म्हणजे सारवण. नंतर आपण बघू शकतो की मामी आहे माझी अर्चना मामी आणि रांगोळी काढते येते तिथे श्रद्धेने आणि मन लावून सुंदर रांगोळी आपल्याला इथं आता मामीकडून बघायला भेटेल आणि ती काढणार आहे. ही रांगोळी केवळ सजावटीसाठी नसून ती देवीच्या स्वागताचं आणि आनंदाचं ते एक प्रतीक मानलं जातं. म्हणून आपण अशा कार्यक्रमांमध्ये आपण सारवण आणि त्यानंतर रांगोळी काढत असतो. गोंधळासाठीच नाही, आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये गावामध्ये ही पद्धत असते. आणि मांडाच्या मध्यमागे आता चौरंग आपण ठेवला आहे. या चौरंगावर देवीची प्रतिमा, पूजेचे साहित्य, दिवे, अगरबत्ती, कुमकुम, अक्षदा अशा सर्व आपल्या ज्या विधीला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत पारंपरिक त्या तिथं आपण ठेवणार आहेत. ॲक्च्युली 2 चौरंग ठेवायचे आहेत आपल्याला म्हणून मोठं असं म्हणजे रांगोळी काढली आहे मामीन. आता एक चौरंग इथे ठेवला आहे, अजून एक आपल्याला ठेवायचं आहे तिथे.
अशा पद्धतीनं ही स्क्वेअरमध्ये रांगोळी काढली आहे. मध्यभागी स्वस्तिकसुद्धा काढलं आहे. एक साईडला चौरंग ठेवला आहे. अजून एक चौरंग आपल्याला ठेवायचा आहे. त्यासाठी ही आपण जागा ब्लँक ठेवली आहे. तिथे अजून एक चौरंग येणार आहे. आणि चौरंगांची रचनासुद्धा एकदम व्यवस्थित केली जाते. आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थसुद्धा आता जमलेत, कारण कार्यक्रम तसा विधी आता चालू होणार आहेत म्हणून. हे बघू शकतो आपण इथे आता दुसरा चौरंगसुद्धा ठेवला आहे आणि गोंधळी आहेत तिथे आणि ते अरेंजमेंट थोडी प्रॉपर करत आहेत. रांगोळीसुद्धा आता थोडी वाढवत आहेत. या मांडाची जी रचना आहे ना ती म्हणजे आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या परंपरेनुसार अतिशय काळजीपूर्वक करण्यात येते, कारण त्यामध्ये काही चुका होता कामा नये. त्यासाठी चौरंगावर आता हे आपण असा पासोडा टाकतोय. प्रत्येक गोष्ट करताना आई भैरी भवानी प्रसन्न हो हाच एक भाव मनात ठेवला जातो आणि या गोष्टी केल्या जातात. आता मांडाच्या मध्यभागी आपण चौरंग ठेवला, वरती पासोडा वगैरे टाकला आहे. चौरंगाच्या आजूबाजूला फुलांची सुंदर अशी म्हणजे रांगोळी तयार करण्यात आली. आजूबाजूला चांगली फुलं टाकलेत. पासोड्यावरती चौरंगावरती सुद्धा फुलं टाकलेत. अजून फुलांचा सुगंध हा दिव्यांचा प्रकाश संपूर्ण वातावरण भक्तिमय करत असतो. गोंधळी मंडळीसुद्धा समोर बसलेत आणि ते सुद्धा आता मांड भरायला त्याने चालू केलं आहे. मांड भरणं म्हणजे फक्त एक हा विधी नाही आहे, तर ही आपल्या श्रद्धेची, आपल्या संस्कृतीची आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेची जपणूक आहे. आणि म्हणून सर्व गोष्टी पारंपरिक पद्धतीने होणे खूप आवश्यक आहे. आज या मांडामध्ये गोंधळी गाणी, जागरण, पूजा, आरती आणि उपाशी ठेवलेल्या जोडप्यांचा नवस, विविध पूर्ण म्हणजे सर्व विधी जे आहेत विधिवत ते पूर्ण केल्या जाणार आहेत. या पवित्र मांडीत बसून आपण सर्वजण आई भैरी भवानीला नमस्कार करून आपल्या गावाच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतो. हे बघा, हे 4 कोंब आहेत आणि हे आपण तिथे उभे करणार आहेत. कशा पद्धतीने तयारी झाली आपण बघतोय समोर. अशा पद्धतीने पूर्ण तयारी झाली आणि यात आपण समोर बघू शकतो 4 कोंब आहेत. आता ते प्रॉपर व्यवस्थित बांधले जात आहेत आणि ते बांधून आपण जो मांड भरलेला आहे तर त्या मांडाच्या आपण बाजूला ते उभे करणार आहेत तिथे. आणि परंपरेनुसार जी आहेत ज्या गोष्टी त्यानुसार या गोष्टी केल्या जातात सर्व. हे बघा, इथे आपण उभं केलं आहे ते मांडाच्या आपल्या वरती 4 कोंब आहेत ते एकत्र बांधून घेतलेत आणि ते उभे केलेत. आणि आतमध्ये पूर्ण आपण मांड व्यवस्थित भरून घेतलेला आहे आणि आपण देवीला ही वेणीसुद्धा घातली आहे. समोर आपण बघू शकतो आता हा जो मांड आहे त्याला हारसुद्धा लावला आहे फुलांचा. आणि ही जी दुसरी आहे ही गोंड्याची माळ आहे, जी आपण एक पहिल्या ब्लॉकमध्ये बघितली होती, जिथे गोंड्यांच्या माळ वगैरे तयार करत होते. तर ते यासाठी तयार करत होते. हा जो आपण मांड बनवला आहे आणि आता ह्याला पूर्ण ती माळ आपण लावणार आहेत सर्वीकडे. म्हणून ती त्यासाठी सकाळी आपण त्या ब्लॉकमध्ये बघितली ती यासाठी बनवलेली होती. आणि हे दिवटी तयार केलेली आहे, मेन दिवटी. आणि ही दिवटी पेटवली जाणार आहे. या दिवटीला खूप मोठा मान असतो. आई भैरी भवानीचा गोंधळ आणि जागरणामध्ये दिवटीला फार मोठं आणि पवित्र महत्त्व असतं. दिवटी पेटवल्यानंतर असं मानलं जातं की देवीची शक्ती त्या मांडीत वास करते आणि संपूर्ण परिसर हा पवित्र होत असतो. म्हणून या दिवटीला खूप महत्त्व असतं.
बाकीसुद्धा दिवट्या रेडी केल्या आहेत, ते सर्वजण घेऊन नाचणार आहेत. मांड भरल्यानंतर चौरंगावर पूजा झाल्यानंतर परंपरेनुसार दिवटी पेटवली जाते. ही दिवटी म्हणजे आई भैरी भावनेच्या तेजाचं, शक्तीचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं. आणि हा जो फुलारा बनवलेला आहे, हा आपण आता जेव्हा देव बाहेर घेऊन येणार तर तेव्हा हा आपण वरती आपण टाकणार आहे त्यांच्यावरती. अशा पद्धतीनं हा पूर्ण माल आहे ती आपण लावलेली आहे. गोंधळ सुरू होताना गोंधळी मंडळी दिवटी हातात घेऊन गोंधळ देवीची स्तुती करतात, गाणी गात असतात. दिवटीचा प्रकाश, ढोल ताशांचा नाद आणि गोंधळी गाणी यामुळं वातावरण पूर्ण अतिशय भारावून जात असतं. आता सर्वजण इथे आलेले आहेत रेडी होऊन आणि आपण आता थोड्याच वेळात बाकीचा कार्यक्रमसुद्धा चालू करणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण मांड आपला रेडी झाला आहे आणि आता आपण पहिली पूजा वगैरे करून घेतो आहे आपण. आणि गोंधळी मंडळी पण आपण बघू शकतो समोर, त्यांनी सुद्धा ड्रेस कोड केला, रेडी झाले ते. आणि आता पूजा चालली आहे. गंध पुष्प वगैरे लावून आपण फर्स्ट त्यांची पूजा करून घेतो आहे. हे आपले देव आहेत आणि आपण आता हे इथून उचलणार आहेत देवाऱ्यातून आणि आपण तिकडे बाहेर जो मांड बनवला आहे तिकडे आपण घेऊन जाणार आहेत सर्व देव. आणि त्याची तयारीसुद्धा झाली आहे. सर्वजण आपण इकडे पण बघू शकतो, सर्वजण रेडी झालेत आणि देव आपण घेऊन जाणार आहेत बाहेर. त्यासाठी हे कापड आहे ते आपण वरती धरणार आहे देवाच्या. जी पूजा चालू होती ती पण आता झाले, घंटी वगैरे वाजवले इकडे. आपण बघूया परत एकदा. देवाला नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे आणि सगळ्यांची गडबड चालली आता की आपण इथून आता आतमध्ये जाणार आहेत देवाऱ्यात आणि देव घेऊन येणार आहेत त्यासाठी. आणि वाडीतील आपले सर्वजण आता इकडे जमलेत, सर्व तयार वगैरे होऊन चांगले कपडे वगैरे घालून. हे गोंधळी मंडळी आहेत आणि हे सर्व आपल्या गावातील मंडळी आहेत. हे बघा इथे आपण बघू शकतो सर्व रेडी झालेत आता. हॅलो हॅलो हॅलो. सर्व गुरव भावकीचा 3 वर्षाने हा जो फांदीचा गोंधळ या ठिकाणी सालाबाद प्रमाणे म्हणजे दर 3 वर्षाने होतो, तो आज इथे संपन्न होणार आहे. तरी आज या ठिकाणी आता मांडाची पूजा झाली आणि आपण ड्युटी घेऊन देवाला आणण्यासाठी आतमध्ये जायचं आहे. तरी देवाचा जो रस्ता आहे हा जरा मोकळा ठेवायचा आहे, कारण ड्युटी घेऊन आतमध्ये जाणार आहेत.
तर मध्ये कोणी अडथळा निर्माण नाही करायचा आहे. तसेच आतली तयारी ओके आहे ना? चालू करायचं. या गावातील ग्रामस्थ गैगावकर, मै मानकर, खोत पाटील सरपंच तसेच सर्व गुरव भावकी आलेली पाहुणी मंडळी या सर्वांचा ड्युटी पाण्याला हुकूम आहे ना? हुकूम का? जरा आवाज येऊ दे. बस. हॅलो हॅलो हॅलो. कोल्हापुरी भवानी गोंधळाला यावं, कोल्हापुरी भवानी गोंधळाला यावं, कोल्हापुरी भवानी गोंधळाला यावं, कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं, कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं, कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं, कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं, हे गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं, गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं, हे गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं, गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं, हे तुझ्या नावाचा आई गोंधळ
उदक आंबा उदय अंबाबाईचा उदय भैरी भवानीचा उदय कुलस्वामीचा उदय भैरी भवानीचा उदय कुलस्वामिनीचा उदय प्रदक्षिणा होईपर्यंत गर्दी करू नका 5 प्रदक्षिणा होईपर्यंत गर्दी करू नका कारण तुम्ही जर गर्दी केलात तर लवकर आपल्याला पुढे जाता येणार नाही 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर त्यांना नाचायचं आहे त्यांनी मांडावरती यायचं आहे जरा फक्त देव 5 प्रदक्षिणा मारेपर्यंत कोणी गर्दी करू नका हे उदग अंबाबाई उदग अंबाबाई उदग अंबाबाई उदग अंबाबाई हे उदग अंबाबाई गे आई उदग अंबाबाई उदग अंबाबाई उदग अंबाबाई तुळजापुरी भवानी गोंधळाला यावं तुळजापूर भवानी गोंधळाला यावं तुळजापुरी भवानी गोंधळाला यावं तुळजापूर भवानी गोंधळाला यावं जेजूरच्या खंडेला या 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 गोंधळाला यावं कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला ही 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 गोंधळाला यावं कुलस्वामी गोंधळाला यावं कुलस्वामी कुलाचे गणपती गोंधळाला यावं कुलाचे गणपती गोंधळाला यावं मालीच्या पलीकडचा गोंधळाला यावं मालीच्या पलीकडचा गोंधळाला यावं मालीच्या पलीकडचा गोंधळाला यावं मालीच्या पलीकडचा गोंधळाला यावं हे सर्वांची जुगाई गोंधळाला यावं भवानी गोंधळाला यावं जेजूरच्या खंडेला या 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 गोंधळाला यावं कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं कोल्हापुरी लक्ष्मी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला ही 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 गोंधळाला यावं कुलस्वामी गोंधळाला यावं कुलस्वामी गोंधळाला यावं कुलस्वामी गोंधळाला यावं कुलस्वामी गोंधळाला यावं साथी आसरा गोंधळाला यावं साथी आसरा गोंधळाला यावं साथी आसरा गोंधळाला यावं साथी आसरा गोंधळाला यावं तुझ्या नावाचाही गोंधळ मांडीला तुझ्या नावाचाही गोंधळ मांडीला तुझ्या नावाचाही गोंधळ मांडीला तुझ्या नावाचाही गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला तू गोंधळाला यावं 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 खंडरायाचा उदय भवानीचा उदय बहिणी भवानीचा उदय खंडरायाचा उदय भवानीचा उदय स्तुती देवा गोंधळाला यावं आणि उदय गे अंबा उदय अंबाबाईचा उदय अंबा उदय बहिणी भवानीचा उदय कुलस्वामीचा उदय भवानीचा उदय कुलस्वामीचा उदय अंबाबाईचा
आरती जी आहे ती मांडासमोर ठेवायची आहे आणि लेडीजनी थोडं साईडला व्हायचं आहे. देव ठेवा, देव ठेवून घ्या पहिलं. देव ठेवला का? देव ठेवला. आता गर्दी करू नका मांडावरती, सर्वांना नाचायचा चान्स मिळणार आहे. आणि तुम्हाला मी एक चॅलेंज देतो, जोपर्यंत तुम्ही सांगत नाही आता थांबा तोपर्यंत मी थांबणार आहे नाही. ही गुरव भाऊकी जी आहे, आता जी मांडाची जोडपे, या जोडप्याने ती आरती मांडासमोर ठेवायचे. लेडीजनी जरा बाजूला व्हायचंय, लेडीज आहेत त्यांनी जरा बाजूला व्हा. आणि सर्व गुरव भाऊकी मांडावरती आता दिवट्या घ्यायला यायचंय. ह्या परातीमध्ये छोट्या दिवट्या तेल वाढून ठेवलेल्या त्या पेटवून घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे हा पहिला राऊंड जो आहे हा गुरव भाऊकीचा होईल. त्याच्यानंतर जो हा देवाचे नावके जे उपासकरी आहेत त्यांचं होईल. आणि मग जे गावातील ग्रामस्थ आलेली पाहुणी मंडळी आहे, हा तिसरा राऊंडला आपण त्याला चान्स देणार आहोत. तर लवकरच गुरव भाऊकी, चला लवकर. आनंद आज सर्वांना मिळाला पाहिजे. बरं नाचताना आपल्या हातामधील जे नाचवताना सर्वांनी एक दक्षता घ्यायची की नाचवताना आपल्या हातून कोणाला इजा होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची. येतो थांब. मी तुम्हाला नाचवणार, तुम्ही जोपर्यंत थांबा सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला नाचवणार, पण कोणी गर्दी करायची नाही. हॅलो, ही रेवटी रात्रभर जळू शकते, पण याच्यावरती तेल पाहिजे. जेव्हा कमी पेटायला येईल तेव्हा त्याच्यावरती तेल वाढून घ्यायचंय. सर्वांना याची काळजी घ्यायची. सुरुवात करायची का? सुरुवात. येऊ दे, येऊ दे, येऊ दे. वरती मंडप आहे, वरती मंडप आहे, तर तुमच्या नाचवताना याची काळजी घ्यायची सर्वांनी. येऊ दे ग अंबा, येऊ दे. उदय अंबाबाईचा
तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई उदे ग तुझा माई तुझा भवानी अंबाबाई 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 इथे चान्स द्यायचा आहे सर्व गुरुभाऊकीकडून ही विनंती आहे
की आलेले पाहुणे मंडळी तसेच गावातील ग्रामस्थ याने देवटीचा मान घ्यायचाय. तरी जे नाचायला इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर इथे मांडावरती यायचंय आणि देवट्या भेटून घ्यायच्या आहेत. बाई मी नव्हते भानते आणि सुटला माझा पदरे. बाई मी नव्हते भानते आणि अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगाते आणि काळूबाईचं वार माझ्या भरले अंगाते. माझा पदर बाई मी नव्हते भानत, माझा पदर बाई मी नव्हते भानत, अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगाते. सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत, सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत, अंबाबाईचं वार काळूबाईचं वार विविध तापाची करावया जाणणी, विविध तापाची करावया जाणणी बघता पावशी पावशी निर्माणी आई
कन्या चुकविला ना आईचा जोगवा जोगवा मागीने 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 अनाथ निर्गुणे प्रगटली भवानी मंडळी त्याला लवकरात लवकर तेल वाढून घ्यायचंय कारण बारकीचे नाचणारे तुमच्यासाठी थांबलेले आहेत. लवकरात लवकर तेल वाढून घ्यायचं. जोडपी आता इथे आपलं थोडंसं नाच जे होते ते थांबवलेलं आहे आणि आपल्या मांडाला आता जे आपण या कार्यक्रमासाठी जे उपाशी मंडळी ठेवली होती त्यांना नमस्कार करण्यासाठी सांगितलं इथं गोंधळींकडून आणि आता ते नमस्कारसुद्धा इथे करत आहेत. त्यामध्ये म्हणजे मोठे म्हणजे असं सांगता येईल की उपाशी ठेवलेली जोडपी ही आहेत ना आपल्या या परंपरेतील एक श्रद्धेची आणि नवसाची प्रथा मानली जाते. म्हणजे आई भैरी भवानीच्या जागरण किंवा गोंधळाच्या वेळी काही जोडपी म्हणजेच नवरा बायको देवीच्या नवसासाठी उपवास करून उपाशी राहून देवीची सेवा करत असतात. म्हणजे एक प्रथा आहे आपल्या म्हणजे ज्या ठिकाणी पण गोंधळ होतो त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी अशा पद्धतीची प्रथा आहे आणि ती पारंपरिक पद्धतीने ही राबवली जाते आणि कंटिन्यू केली सुद्धा जाते. आपण इथं बघू शकतो की नमस्कार सुद्धा करतात आणि त्यानंतर जी ड्युटी आहे या ड्युटीला खूप मोठा मान असतो. आपण पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ती विझू देत नाही, ते कंटिन्यू पेटतच असते आणि त्यासाठी तिथे ते तेल सुद्धा ओतलं जाते. त्याच्यावरती नमस्कार करून झाल्यानंतर तेल सुद्धा टाकलं जाते. देवीवर पूर्ण श्रद्धा ठेवून मन वाणी आणि शरीर शुद्ध ठेवून कोणतेही अन्नग्रहण न करता म्हणजे काहीच न खाता जागरण पूजा आणि गोंधळ पूर्ण होईपर्यंत देवीची भक्ती करतात. कोण तर हे आपण जे उपाशी ठेवलेले आहेत तर त्यांच्याकडून ह्या सर्व गोष्टी केल्या जातात पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत लास्टपर्यंत. असं मानलं जातं की उपाशी ठेवलेले जोडपे हे म्हणजे त्याग संयम आणि भक्तीचं एक प्रतीक असतं. देवीची कृपा लवकर मिळावी, घरात सुख समृद्धी नांदावी, संकट दूर व्हावीत यासाठी हा नवस केला जातो. आणि खूप नशीब लागतं अशा देवीच्या कार्यक्रमासाठी. आपण ज्यांना उपाशी ठेवतो त्यांचं खूप मोठं नशीब असतं या ठिकाणी. पूजा गोंधळ आणि आरती पूर्ण झाल्यानंतर देवीचा प्रसाद घेऊन यांच्याकडून हा उपवास जो असतो ठेवलेला पूर्ण दिवसभर तो सोडला जातो. दिवसभर पूर्ण काहीच न खाता. ही परंपरा आपल्या संस्कृतीतील आई भैरी भवानीवरील अपार श्रद्धा आणि विश्वास दाखवते. कृपया तुमची
की सगळे वाट दाखवून गेले. आपण इथं आता या ठिकाणी बघितलं कशा पद्धतीने जे उपाशी असतात त्यांच्याकडून नमस्कार केला जातो आणि नंतर ड्युटीवरती तेलसुद्धा ओतलं जातं आहे आणि ह्या गोष्टी पारंपरिक पद्धतीने होत आहेत. आणि आता नंतरसुद्धा आपण आता ह्या गोष्टीनंतर आपला जो मांड आहे देवीचा तर त्याला नैवेद्य अर्पण केला जातो आहे. नैवेद्य म्हणजे काय तर सांगायचं म्हटलं तर आईप्रती आपली श्रद्धा, कृतज्ञता आणि भक्ती व्यक्त करण्याचा एक पवित्र मार्ग आहे तो. त्यानंतर प्रसाद सर्वांना तो आपण वाटत असतो, जो आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो. अशी एक प्रथा आहे. आता मांडाला सुद्धा आपण नैवेद्य दाखवला आहे आणि सेम पद्धतीने आपण जे आपले देव आहेत जे आपण देवाऱ्यातून बाहेर आणलेत त्या ठिकाणी सुद्धा आपण नैवेद्य दाखवणार आहे. कोकणामध्ये म्हणजे खूप मोठी पारंपरिक ही प्रथा आहे. नैवेद्य तयार करताना ना शुद्धता आणि स्वच्छतेला विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या या कोकणामध्ये मन शांत ठेवून श्रद्धेने पदार्थ बनवले जातात. कोणतीही चव चाकली जात नसते, कारण ते आधी देवाला आपण अर्पण करत असतो. त्यासाठी खूप या गोष्टी महत्त्वाच्या असतात. असं मानलं जातं की देवी नैवेद्य स्वीकारते आणि त्यानंतर तोच नैवेद्य प्रसादाच्या रूपाने आपण सर्वांना वाटत असतो. उपाशी ठेवलेली जोडपी देखील हा नैवेद्य घेऊनच आपला उपवास सोडत असतात. म्हणजे देवीच्या कृपेनंतरच अन्न ग्रहण केलं जातं त्यांच्याकडून असं मानलं जातं. नैवेद्यामुळे भक्तीला पूर्णत्व आपल्याला मिळत असतं. नवस सफल झाल्याची भावना निर्माण होते. समाजात एकोप्याची आणि समतेची जाणीव वाढते. हा नैवेद्य म्हणजे आई भैरी भवानी प्रती आपली निस्वार्थ सेवा आणि श्रद्धेचं एक पवित्र प्रतीक आहे. आणि आपण आता आवाज ऐकू शकतो की पुन्हा एकदा त्यांनी चालू केलं आहे आणि आता पुन्हा एकदा इथे या ठिकाणी सर्व नाचणार आहे. चला तर आपण आता तिकडे वळूया.
झुपाली बैलगाडी झुपाली बैलगाडी बाईना झुपाली बैलगाडी झुपाली बैलगाडी म्या बाई झुपाली बैलगाडी झुपाली बैलगाडी बाईना झुपाली बैलगाडी त्याला खिल्लारीची जोडी त्याला खिल्लारीची जोडी तुळजापूरला जाया काटवली आहे त्यांचं गाव आणि त्यांनी आई जगदंबेच्या नावानं 100 रुपयाचं केलं नाव आई जगदंबे. त्यांच्या नवसाला पाव, त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव आई, त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव. जय आई जगदंबे. मंगेश कशी आता या ठिकाणी सर्वजण आपला नाचण्याचा कार्यक्रम परत एकदा थांबवलेला आहे आणि आता सर्वजण लाईनमध्ये उभे राहिले ते बघू शकतो आपण. आणि आता आपल्या देवीला इथे मांडायला आता वाडीतील सर्व मंडळी म्हणजे नाचून वगैरे झालेत सर्व आणि आता सर्व नमस्कार करतात. हे बघा आपण बघू शकतो लाईनमध्ये सर्व इकडे उभे आहेत आणि एक 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 आता सर्वजण नमस्कार करणार आहेत. त्यांना नमस्कार करून आपला तिकडे जेवणाचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे. आता तिकडे सर्व जाणार आहेत आपण तिकडे सुद्धा बघूया जेवणाकडे कशा पद्धतीने तयारी वगैरे झाली ती.
आज जागरण आणि गोंधळ असल्यामुळे बाहेर गावावरून आपल्या पूर्ण गावातून वाडीतून पंचक्रोशीतून इतर गावातून मुंबईवरून सुद्धा अनेक कुटुंब आपल्या गावात आली आहेत. या ठिकाणी माझी फॅमिलीसुद्धा आले, म्हणजे प्रतिभाचे मम्मी आणि पप्पासुद्धा आले. आपण इथे बघू शकतो पप्पा नमस्कारसुद्धा करत आहेत आणि आता इथे ड्युटीवरती तेलसुद्धा त्यांनी ओतलं आहे. आणि त्यांना गोंधळ म्हणजे काय, कशा पद्धतीने असतो, गावच्या पारंपरिक प्रथा काय असतात, कशा पद्धतीने केल्या जातात याबद्दल काहीच त्यांना फारशी माहीत नाही. पण आपल्या गावाची ही परंपरा बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि आई भैरी भवानीची कृपा घेण्यासाठी ते इथे खास मुंबईवरून आलेत. मम्मीसुद्धा आहे इथे, आपण बघू शकतो नमस्कार करते आता. आणि हा गोंधळ केवळ कार्यक्रम नाही, तो आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि आई भैरी भवानीतील विश्वासाचा हा एक भाग आहे. आता या मम्मीने सुद्धा तेल ओतले आपल्या ड्युटीवरती. पण आज ते फक्त पाहण्यासाठी नाही तर अनुभव घेण्यासाठी इथे आलेत. गोंधळ म्हणजे केवळ गाणी किंवा विधी नाहीत, तो आई भैरी भवानीची महती आणि परंपरा आणि आपल्या मातीशी असलेलं नातं आहे. आज जेव्हा गोंधळी गाणी, ढोल ताशांचा नाद, आरती, पूजा आणि भक्तीचं वातावरण असेल, तेव्हा त्यांनाही आपल्या परंपरेची ताकद आणि श्रद्धा अनुभवायला मिळेल या ठिकाणी. अशा कार्यक्रमांमुळेच शहर आणि गाव, नवी पिढी आणि जुनी परंपरा एकत्र येतात आणि हा अविस्मरणीय अनुभवसुद्धा त्यांना आज अनुभवायला मिळणार आहे इकडे आपल्या गावी. राहुलची मम्मीसुद्धा आहे इथे ड्युटीला आपल्या तेल टाकताना. सिद्धीसुद्धा आले, निवदे गावातून आले ते खास आपल्या गोंधळासाठी. सर्व कॅमेरा अडवून टाकला. कॅमेरा कुठे आणि मी कुठे. तर अशा पद्धतीने हा आताचा आमचा आजच्या दिवसाचा गोंधळाचा कार्यक्रम होता आणि तो आता मी प्रत्यक्षात तिथे दाखवला आहे की कशा पद्धतीचा जल्लोष होता आणि सर्व आमच्या घरभावकीमध्ये सर्वांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती जे पण हास्य होते आणि जो हा आनंदाचा कार्यक्रम होता आणि तो आता अशा पद्धतीने पार पडला. आणि अजून विधी बाकी आहेतच बऱ्याच, पण आता आपण या ठिकाणी तिकडचा आता मोस्टली मतलब मेन कार्यक्रम आमचा झाला आहे, जल्लोष नाचून वगैरे सर्वांचं झालं आहे आणि आता असं झालेलं आहे. आणि आता आम्ही इकडे आलो आहे की आता या साईडला जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि आता बघूया आता कोण कशा पद्धतीने तयारी चालली आहे, कसं जेवण चाललं आहे. आपण या साईडला माझ्यासोबत काका सुद्धा आहे आता आणि आम्ही आता कार्यक्रम तिकडचा झाला काय झालं म्हणजे तिकडचा म्हणजे मेन तर नाचून वगैरे झालं, आपली देवाची पूजा वगैरे चाललेला आहे आपला. आणि आता आपण महाप्रसाद जिथं चाललाय तिथं आलोय आणि बघूया आता कशा पद्धतीने सर्व गोष्टी चालल्या तिकडे आणि मी तुम्हाला सहकार प्रत्यक्षात दाखवतो. हो, आपण आलो आता दुसऱ्या बाजूला जिथं महाप्रसाद चालू आहे आपल्या देवीचा आणि सर्व मंडळी इकडे जेवायला सुद्धा बसलेत. महिला वर्ग असू दे, लहान मुलं असू दे, सर्वजण एकत्र जेवायला बसलेत. सर्व ग्रामस्थ मंडळी, मुंबईतून आलेली मंडळी आणि सर्व भक्त प्रेमाने आणि शिस्तीत जेवण वाढत आहेत आणि महाप्रसादाचा लाभसुद्धा घेत आहेत. आपण इथे बघू शकतो महाप्रसाद हे फक्त जेवण नसून तो आई भैरी भवानीच्या आशीर्वादाचं एक रूप आहे. या महाप्रसादामध्ये सगळे समान आहेत, म्हणजे कोण असं लहान मोठे असं काय भेदभावसुद्धा आपण करत नाही. आपण सर्वप्रथम जे बाहेरून आलेले असतात भक्त या कोण पाहुणी मंडळी असतात तर त्यांना आपण सर्वप्रथम जेवायला वाढत असतो. आपले स्थानिक ग्रामस्थ असतात ते यासाठी जेवण वाढत असतात, पण पहिला मान हा आपण बाहेरच्यांना देत असतो. या महाप्रसादामध्ये सगळे समान आहेत, लहान मोठे, गाव शहर, अनोळखी आणि ओळखीचे नसलेले सर्वजण एकत्र बसून महाप्रसाद आपल्याला इथे घेतात. इथे जगन काका आपल्याला दिसत आहेत, मुंबईतून आलेत आणि तरीसुद्धा ते जेवायला आपल्याला वाढताना दिसत आहेत. डाळ आहे, भात आहे, कोणी पान वाढतोय, कोणी भाजी भात देतोय, कोणी पाणी देत आहे, तर कोणी स्वच्छतेची काळजी घेत. अशा प्रकारे हा पूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था इथे चाललेली आहे.
साहिलसुद्धा भाजी वाढतोय. इथे आबा आहे, आबासुद्धा इथे व्यवस्थापक बघतोय, म्हणजे सर्वांना भात वगैरे कोणाला काही कमी नाही पडलं पाहिजे या दृष्टिकोनातून लक्षसुद्धा दिलं जाते. ही सेवा करणारी प्रत्येक व्यक्ती आई भैरी भवानीचीच सेवा करत आहे असं या मानलं जातं. इथे जेवण झालं ते आणि काहीतरी चर्चासुद्धा चालू आहे तिकडे. आणि चवळी आणि बटाट्याची भाजी आहे. प्रतीकसुद्धा म्हणजे भाजी काढून देतोय आणि पटापट असं सर्व गोष्टी बाहेर घेऊन जात आहेत, म्हणजे जेणेकरून कोणाला कोणती गोष्ट कमी नाही पडली पाहिजे. इकडे कांदा वगैरे सुद्धा रेडी करून ठेवलेला आहे. इकडे आपण बघू शकतो परत एकदा नवीन पंगत बसले जेवायला आणि सर्वजण जेवण वाढताना सुद्धा दिसत आहेत. आता हे आपले स्थानिक ग्रामस्थ जे आहेत ते आता बसलेत जेवायला वाडीतील, कारण पहिल्यांदा सर्वांना बाहेरच्यांना आपण जेवायला दिलं होतं आणि आता लास्टला आपण स्वतः बसलो आहे. इथे आपण बघू शकतो हे डिशसुद्धा सेपरेट केल्या जातात जेणेकरून ते पटापट आपल्याला लावता येतील. ते राहुल पाणी वाढताना, संजय गुरव, संजय प्रतीक सर्वजण जेवण वाढतात. वैशांत गुरव मुंबईवरून गेलेत खास, प्रथमेश गुरव पत्या सर्वजण जेवणाची व्यवस्था बघतात. आणि इकडे आता आम्ही सुद्धा जेवायला बसतोय आणि जे पण आता दिसतात हे सर्व आमच्या आता वाडीतीलच आहेत स्थानिक ग्रामस्थ. आम्ही आता लास्टला बसलो जेवायला. प्रसाद गुरव आणि माझ्यासोबत आता इथे अमीर आहे, अनिकेत गुरव आहे, स्वप्नील आहे आणि आम्ही सुद्धा आता एकत्र जेवायला बसलोय सर्व. इकडे पूजा सुद्धा आहे आणि माझ्या या साईडला भावेश आहे आणि ऋषभ आहे. ऋषभ सुद्धा मुंबईतून आलाय. इथे रम्यात ते सुद्धा भात वाढतोय आपल्याला. जगन काका सुद्धा आहेत आणि जेवणाचे पदार्थ वाढताना आपल्याला दिसत आहेत. सर्वजण भात दिलाय आपल्याला. किरण दादा भाजी वाढतोय मुंबईतून खास आपल्यासाठी. तिकडे पूजा बसली जेवायला आणि बाजूला स्वप्नील आहे आणि त्याच्या बाजूला आम्ही तिघजण. आणि बघूया आता जेवणामध्ये काय आहे ते. इथे भात आहे आणि भाजी आहे, चवळीची भाजी, त्यानंतर पापडसुद्धा आहे आणि मग हा तमगुण आहे. आता मगाशी इथे गर्दी भरपूर होती, आता कमी आहे. कारण त्याचं असं आहे, पण ती तुमच्या आमच्यासारख्या माणसाकडे द्या, लगेच त्याचा हिशोब लावून याच्यात काय काय येईल. बरोबर ना? हल्ली माणसं लय हुशार आहे. या नोटीमध्ये काय काय येईल ते बरोबर बसवणार. जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे पूर्ण आणि आता जे तिथं कार्यक्रम चाललाय आता दाखवला तो आता कथा सांगतायत पूर्ण गोंधळी आणि ती कथा संपन्न होईल म्हणजे जवळजवळ सकाळ होणारच आहे तिकडे आणि तोपर्यंत ते चालणारच आहे. आम्ही आलोय तोपर्यंत चहा बघायला. आणि आता इथे मला जे बसलेत ना, काय बनवत आहे हे सगळं ऐकताय. हा
आज गोंधळ कंप्लीट झाल्यानंतर आपल्याकडं उद्या नॉनव्हेजचं जेवण असतं आणि म्हणजे बकऱ्याचं जेवण आणि चिकन असतं. तर त्यासाठीही आता तयारी केली जाते. इथे खोबरं वगैरे किसून ठेवलं जाते जेणेकरून उद्या इझिली लवकरात लवकर आपल्याला जेवण बनवता येईल. म्हणजे हे वड्याचं पीठाची सुद्धा एक साईडला तयारी करत आहेत. आणि हे आता बसले तिथं आराम करतायत कारण त्यांचा जेवणाचा जो जेवण वाढण्याचा कार्यक्रम होता पूर्ण झाला आहे व्यवस्थितरित्या. त्यांनी तो पार पाडला आहे आणि आता इकडे आराम करतायत. आपल्या दुसऱ्या साईडला इकडे उद्याच्या जेवणाची सुद्धा तयारी चालली आहे आणि तिकडे गोंदाची कथा सांगितली जाते आणि एक साईडला सर्व वाडीतील आमची महिला मंडळ आहेत. उद्याचं जेवण होणार आहे तर त्या जेवणाचे चिकन अँड मटन अँड वडे बनवतात. पीठ वगैरे तयार करतात आता आणि सर्व पोरं सुद्धा बसले तिथे. मला निंबू दे पिकायला साला लाडका नातू बघ जवळ आला पांडुरंग बाबाचे दान धर्म पिपावला हो असा नातवान विधान केला असा आजाच्या नावाला आजाचं युग वडुडे मग नातवाला बी आठवले दाखवणार मी परवाच्या दिवशी. नातू या भावाचं दान धर्म बी पावला हो असा नातवान विधान केला असा आजाच्या बी नावाला असे आजाचं बी बहुले मग नातवाला बी आठवले म्हणून धर्मदान पाठविला. बोलवा बी बोलवा माझ्या लाडक्या बी नातवाला हो गंगाराम बाबाचे दान धर्म बी पावला हो असा नातवान विधान केला असा आजाच्या बी नावाला आजाचं बावडे मग नातवाला बी आठवले पाणी वडुलायचे जोडी निघाला थोडून विठ्ठलया बाबाचे दान धर्म बी पावला हो असा उदार बी मांडला असा लेखन विधान केला मग बाबाच्या बी नावाला हो असं बाबाचं हे बघून काशीराम बाबाचे दान धर्म बी पावला हो असा उदार बी मांडला असा धर्मदान कोणी केला मग नातवान विधान केला असा आजाच्या बी नावाला सुमतिया बाईचे दान धर्म बी पावला हो लेखन विधान आता लेखीन विधान केला मग बाबाच्या बी आईच्या बी नावाला हो असं बाळूया बाबाचे दान धर्म बी पावला हो असा नातवान विधान केला सकाराम तुकाराम बाबाचे दान धर्म बी पावला हो असा नातवान विधान केला माझ्या
केला गाईच्या बिनावाला आईला बी आठवले म्हणून धर्मदान पाठविला मनोहर मावाचे दान धर्म मी पावला हो असा नातवान विधान केला राजाच्या बिनावाला लक्ष्मी बाईचे दान धर्म मी पावला हो असा सुनन विधान बाळूया बाबाचे दान धर्म बी पावला हो नाचून विधान केला आता आजी सासऱ्याच्या नावाला आता सुनेला बी आठवले म्हणून धर्मदान पाठविला मध्य बघा मला देऊ देऊ कायला कळा सुनव जवळ आले वासंती बाईच वसंत या बाबाचे दान धर्म बी पावला हो बाबाने विधान केला असा भावाच्या बिनावाला उठाला पाणी घालत तोंडाला इंदिरा या बाईचे दान धर्म बी पावला हो असा उदार बी मांडला असा नातवान विधान केला आता आजीच्या बिनावाला हो
तेहतीस कोटी देवा ठाणकाला जावं, 33 कोटी देवा ठाणकाला जावे, 33 कोटी देवा ठाणकाला जावं, हे राहिल्या सायल्या तू ठाणकाला जावे, राहिले सायले ठाणकाला जावं, राहिल्या सायल्या तू ठाणकाला जावे, राहिले सायले तू ठाणकाला जावं, हे नागरे जा राबळी जा उजवाला तुझा गुंडळाची, 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 हे उजवाला तुझा गुंडळाची, उजवाला तुझा गुंडळाची, उजवाला तुझा गुंडळाची, उजवाला तुझा गुंडळाची, हे नागरे जा राबळी जा नागरे जा तर मंडळी अशा प्रकारचा आमचा हा पूर्ण दिवसाचा ब्लॉग होता आणि आपण पूर्ण दिवसात जी पण तयारी झाली, ज्या आपण सर्व विधी झाल्या आपण त्या या ब्लॉगमध्ये पूर्ण सर्व बघितलेल्या आहेत आणि खूप मोठा व्हिडिओ झाला आहे कारण सर्व विधी आपण प्रॉपर बघितल्या आहेत. आपले देवसुद्धा आता आणि घेऊन गेलेत आणि आपल्या देवाऱ्यामध्ये त्यांनी बसवलेत, म्हणजे आपला गोंधळा इथंच समाप्त होतो आणि आता उद्यासुद्धा या ठिकाणी जेवण होणार आहे, त्याचीसुद्धा तयारी चालू आहे. मी तुम्हाला दाखवली होती जेवण वगैरे बनवत आहेत. ह्या विधी आपल्याला पुन्हा एकदा आता 3 वर्षानंतर परत आपल्याला हा गोंधळ आपल्या वाडीत होणार आहे आणि तेव्हा ह्या विधी पुन्हा आपल्याला बघायला भेटतील. आता 2026ला झाला आहे, तर आता 2029ला हा पुन्हा आपल्या वाडीमध्ये सेम गोंधळ होणार आहे आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत इथंच थांबूया. ओके, धन्यवाद.